ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पहलगाम इथे झालेल्या हल्ल्याचा बदला भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमामधून घेतला आणि त्यानंतर देशभरामध्ये ठिकठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन तिरंगा रॅली काढल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर जालना शहरात देखील तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरामधील मामा चौकापासून तर राम मंदिरापर्यंत ही रॅली निघाली होती। यावेळी भाजपचे नेते रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर तसेच नारायण कुचे, बबनराव लोणीकर यांच्यासह मोठ्या संख्येनं माजी सैनिकांचा देखील सहभाग होता। याप्रसंगी वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातामध्ये घेऊन नागरिकांसोबतच सैनिकांच्या उपस्थितीमध्ये ही रॅली पार पडली आहे। जेव्हा जेव्हा हल्ले झाले त्याला अचूक असं उत्तर देण्याचं काम भारत देशानं केलं आहे, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान जो कोणी आमच्याकडे डोळे वर करून पाहिल त्याचा डोळा फोडल्याशिवाय राहणार नाही, ही ताकद आमच्या सैन्यामध्ये आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हा देश एक संघ आहे आणि राहावा, परंतु काही लोक यामध्ये राजकारण करतात, अशी टीका दानवे यांनी विरोधकांवरती केली आहे। तर दुसरीकडे घरामध्ये घुसून पाकिस्तानला मारलं असं शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय। ज्यावेळी पाकिस्ताननं हल्ले केले त्यावेळी चारही मुंड्या चित करण्यात आल्या आहेत, असं देखील अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय। जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम मध्ये येऊन आपल्या निरापराध नागरिकांना गोळ्या घालून ठार मारलं, त्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी आपल्या देशाचे शूर सैनिक यांनी अतिरेक्यांचे जे पाकिस्तानातले हद्द आहेत त्या अड्ड्यावर हल्ला करून त्याचा नायनाट त्या ठिकाणी केला गेला आणि त्यामुळं दोन्ही देशांमध्ये या प्रकरणावरून वाद निर्माण झाला, युद्ध सुरू झालं। आतापर्यंत इतिहास आहे की भारतानं कोणावरही स्वतःहून अशा प्रकारचं युद्ध कधी सुरू केलेलं नाही। जेव्हा जेव्हा आमच्यावर अशा प्रकारचे हल्ले झाले त्याला मात्र चोख प्रत्युत्तर देण्याचं काम आमच्या देशाच्या शूर सैनिकांनी केलेलं आहे। आजही जो आम्ही हल्ला केला तो नागरी वस्तीवर केला नाही, तो हल्ला त्यांच्या सैनिक स्थळावर केलेला नाही, फक्त ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अतिरेक्यांचे अड्डे त्या अड्ड्यावर आमच्या सैनिकांनी हल्ला करून त्या ठिकाणी विजय प्राप्त केला। त्या विजयाच्या सन्मानप्रत आपल्या देशभर अशा प्रकारच्या सन्मान रॅल्या सैनिकाच्या सन्मानार्थ काढल्या जातात। त्याच पद्धतीप्रमाणे आजही जालन्यामध्ये रॅली आहे। आम्ही या ठिकाणी असलेले जे रिटायर्ड शूर सैनिक आहेत, त्यांच्या वीर पत्नी आहेत, त्यांच्या वीर माता आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केलेला आहे। मला असं वाटतं की या देशातले सैनिक जो कोणी आमच्याकडे डोळे वाटरून पाहिजे त्याचा डोळा फोडल्याशिवाय राहणार नाही, ही ताकद आमच्या सैनिकांमध्ये आणि या देशातले सगळे नागरिक एकत्र झालेले आहेत। या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने सुद्धा देशभर रॅल्या काढल्या, सर्व पक्ष त्यामध्ये सामील झालेत आणि मला असं वाटतं की हा देश एक संघ आहे, एक संघ राहावा या मताशी सर्व देश एकत्र आहे। काही लोक याच्यामध्ये राजकारण करतात। मला असं वाटतं की देशाच्या संरक्षणासाठी आपल्या सैनिकांनी जे काही शौर्य दाखवलं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा अशी आमची अपेक्षा आहे। पंडित भोसले आज रॅली निघालेली आहे आणि तुम्ही देखील सहभागी झालात, काय सांगा? देशाच्या सैनिकांनी आतंकाचा विनाश आणि सर्वनाश केलेला आहे आणि भारतामध्ये आनंदाची लहर आहे। देश हा संपूर्ण गौरवान्वित करतो आपल्या सैनिकावरती। ज्या पद्धतीनं उत्तर दिलं सैनिकांनी त्याची तोड नाही आणि घरामध्ये घुसून पाकिस्तानला मारलं, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। हे पहिल्यांदा नाही पण अनेकदा असं घडलं की ज्या वेळेस पाकिस्तानने नाटक केलं
त्या सर्व ठिकाणी पाकिस्तानला चारी मुंड्या चित करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे सैनिकाच्या सन्मानासाठी तिरंगा यात्रा या ठिकाणी निघालेली आहे. आम्ही जवानांच्या पाठीमागे आहोत. सर क्या कहना चाहोगे? किशोर शिरसाट, C24 तास. उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.